हॅलो एव्हरीवन. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जसं आपल्याला माहितीच आहे की आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2021चं प्रिपरेशन स्टार्ट केलं आहे आणि आपण हे प्रिपरेशन लेक्चर सिरीजनी स्टार्ट केलेलं. आपण टीचिंग ॲप्टिट्यूडचे कम्प्लिटली 6 लेक्चर केलेले आणि हा जो लेक्चर आहे तो कम्प्लीट क्रॅश कोर्स आहे युनिटवर टीचिंग ॲप्टिट्यूड. तर ह्या क्रॅश कोर्समध्ये तुम्ही जे सगळे टॉपिक्स बघितले आहेत 6 लेक्चर्समध्ये, ते आपण इकडे कंपाईल केले आहेत आणि आपण सगळे टॉपिक्स टीचिंग ॲप्टिट्यूडचे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण या रिव्हिजन लेक्चर किंवा क्रॅश कोर्स लेक्चर थ्रू पूर्ण करणार आहोत. तर बेसिकली आधी टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला काय टॉपिक्स आहेत हे बघूया तुमच्या सिलेबस वाईज. पहिलं टॉपिक आहे तुमचं टीचिंग, म्हणजे शिकवणं हे एक्झॅक्टली काय असतं, काय त्याचं कन्सेप्ट काय आहे, त्याचं मीनिंग काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, त्याच्या किती पातळी आहेत, लेव्हल्स किती आहेत. जसं तुम्हाला आता 3 लेव्हल्स आहेत, मेमरी, अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह. मग कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि रिक्वायरमेंट काय आहे टीचिंगची. सेकंड टॉपिक तुमचा आहे लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स. लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे हे विद्यार्थीच्या दृष्टिकोनातून आहे की ॲडोसलंट आणि ॲडल्ट लर्नर्सला एक्झॅक्टली काय तुम्ही कसं डिफाईन करू शकता. पण त्यात त्यांनी स्पेसिफिकली लिहिलं आहे की तुम्हाला त्यांचे शैक्षणिक, दॅट इज अकॅडमिक, त्यांचं सोशल, इमोशनल आणि कग्नेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स वाचायचे आहेत आणि इंडिव्हिज्युअल डिफरन्स हा कन्सेप्ट काय आहे तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग नंतर आपण बघणार आहोत फॅक्टर्स काय आहेत, म्हणजे जर तुम्ही टीचिंग प्रोसेस शिकवण्यासाठी कुठले सारे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत जे अफेक्ट होतात. जसं काय टीचर, शिक्षक एक आहे, विद्यार्थी आहे, त्यांना लागणारे शिकवताना लागणारे सपोर्ट मटेरियल काय आहे, इन्स्ट्रक्शन फॅसिलिटी आपण कसं यूज करतो, एन्व्हायरमेंट म्हणजे जसं काय मुलं ज्या एन्व्हायरमेंटमध्ये वातावरणात शिकतात त्या वातावरणाचा काय परिणाम होतो टीचिंगवर, आणि त्याच्यात क्लासरूम पण एक फॅक्टर आपण बघणार आहोत. नंतर आपण जाणार आहोत मेथड्स ऑफ टीचिंगकडे. मेथड्स ऑफ टीचिंगमध्ये टीचर सेंटर्ड आणि लर्नर सेंटर्ड मेथड्स, आणि तसंच आपण ह्याच्यात इन डिटेल स्वयंप्रभा आणि मूव्ज ह्या टॉपिकवर क्वेश्चन्स बघणार आहोत. थिअरी अंडरस्टँड करून नंतर आपण क्वेश्चन्स बघणार आहोत. नंतर आहे टीचिंग सपोर्ट सिस्टम, ट्रेडिशनल आणि मॉडर्न ICT, दॅट इज इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ह्याचा रोल टीचिंगमध्ये काय आहे. आणि लास्टला येते इव्हॅल्युएशन सिस्टम, त्याच्यात टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन काय आहेत, इव्हॅल्युएशनचे चॉईस, दॅट इज CBCS इन हायर एज्युकेशन कसं इम्प्लिमेंट केलं जातं, CBTचा कन्सेप्ट काय आहे, हे आपण बघणार आहोत टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये. तर चला स्टार्ट करूया टीचिंग ॲप्टिट्यूड कॉन्सेप्ट. त्याच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. तर तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्र ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी मराठी चॅनलवर तुम्हाला सगळे व्हिडिओज अपलोड होतात. तुम्हाला ते डेफिनेटली तुमच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी हे व्हिडिओज तुमच्यासाठी बनवले जातात. बट जर तुम्हाला असं वाटतं की अपार्ट फ्रॉम दिस, की ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक थोडासा अजून बूस्टिंग फोर्स हवा, तर त्याच्यासाठी महाराष्ट्र सेट 2021 एक्सक्लुझिव्ह पेपर 1साठी ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये व्हॉट्सअप बॅचेस स्टार्ट आहेत. ह्या बॅचेसचं स्पेशालिटी काय आहे, ही बॅचेस तुमच्याकडून प्रिव्हियस इयर सगळे क्वेश्चन पेपर्सची प्रॅक्टिस करून घेणार आहे टेस्ट सिरीज स्वरूपात. सोल्युशन्स पण असतील जे तुमच्याबरोबर शेअर केले जातील PDF फॉर्ममध्ये, इंग्लिश आणि मराठीमध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त 640 संपूर्ण क्रमानावर सुद्धा टेस्ट बेस्ड आहेत. अलॉंग विथ सोल्युशन तुम्हाला हे टेस्ट दिले जातील आणि तुम्हाला प्रिपरेशन साठी खूप हेल्प मिळेल. फुल सिलेबस नोट्स ही तुम्हाला मिळतील, ज्या पण PDF मध्ये अवेलेबल असतील इंग्लिश आणि मराठी. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स ही तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला ह्या सगळ्या प्रोडक्ट्सबद्दल अजून माहिती हवी आहे किंवा बॅचेसबद्दल माहिती हवी आहे, तर मी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर पिंग करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स नको हवे असतील तर त्याची फीस असेल 999. पण तुम्हाला जर ह्या सगळ्या सहित व्हिडिओ लेक्चर्स पण हवे तर त्याची फी असेल 1999. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही ह्या दिलेल्या नंबरवर प्लीज कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर आता आपण स्टार्ट करूया आपल्या टॉपिकला, दॅट इज टीचिंग ॲप्टिट्यूड. ओके. आता जसं आपण पहिलं बघणार आहोत टीचिंग ॲप्टिट्यूड टॉपिकवर, जसं कन्सेप्ट, संकल्पना काय आहे, त्याचे उद्देश,
उद्दिष्ट काय आहे, टीचरचा रोल, शिक्षकाचा रोल कसा असतो, टीचिंगच्या पातळी किती आहेत, त्यांचा अर्थ काय आहे आणि घटक, टीचिंगचे घटक आणि कंपोनंट्स ऑफ टीचिंग ह्या काय आहेत ते आपण बघूया. आता सगळ्यात पहिलं मीनिंग म्हणजे टीचिंग. जेव्हा आपण म्हणतो की आपण टीचिंग हा प्रोसेस करतो, आपण कोणाला शिकवतो. अ, आता ह्याच्यात ऑब्व्हियसली शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्ये हे कम्युनिकेशन होत असतं. अ, शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी मुलं ऐकतात, त्याच्यावर ते विचार करतात. अ, जशा आयडियाप्रमाणे आणि त्या आयडियाज मुलांवर डेफिनेटली मुलं त्याचा पॉझिटिव्हली यूज करून पुढे जाऊ शकतात. पण ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे, की ह्या सगळ्या गोष्टींचा मुलांवर परिणाम होतो की नाही होत. जेव्हा शिक्षक काही शिकवतात. बरेचदा आपण हे बघितलंय, की मुलांचं लक्ष नसतं, मुलं इग्नोर करतात. मग त्याला आपण टीचिंग नाही बोलू शकत. आपण जेव्हा टीचिंग बोलतो, शिकवणं हे प्रोसेस ही डिफाईन करतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीवर म्हणजे विद्यार्थीवर काहीतरी परिणाम झाला पाहिजे. त्याचा बिहेवियर चेंज झाला पाहिजे, त्याच्या स्वभावात बदल आला पाहिजे, डेव्हलपमेंट आलं पाहिजे, मॉडिफिकेशन आलं पाहिजे. तेव्हाच आपण बोलू शकतो, की टीचिंग प्रोसेस हे झालं आहे आणि टीचरचं बिहेवियर टीचरच्या बिहेवियर थ्रू मुलांमध्ये परिवर्तन झाले आहे आणि मुलांना टीचिंग ही प्रोसेस कंप्लीट कळाली आहे. म्हणजे त्यांनी ते कन्सेप्ट शिकले आहेत किंवा त्यांना ते कन्सेप्टची माहिती आहे. ह्याचा अर्थ होतो टीचिंग. म्हणजे टीचिंगमध्ये तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये हा पॉइंट नक्की येऊ शकतं, की टीचिंगमध्ये बेसिकली होतं काय? मॉडिफिकेशन ऑफ द बिहेवियर होतं किंवा बदल होतो स्वभावात, डेव्हलपमेंट होतं. तर हे त्याचे आन्सर्स आहेत. हे झाल्यानंतरच आपण बोलू शकतो, की टीचिंग झालं आहे. नेक्स्ट आहे टीचिंगचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. एक तर जनरल ऑब्जेक्टिव्ह आहे आणि एक स्पेसिफिक. आता जनरल म्हणजे उद्दिष्ट काय आहे? जसं ओव्हरऑल पर्सनॅलिटी मुलांची डेव्हलप होते. मुलांचं स्वभाव चेंज होतो. म्हणजे फॉर अ गुड रिझन. नवीन एन्व्हायरमेंटमध्ये ते वातावरणात कसं ॲडजस्ट करायचं स्वतःला, कसं अडॅप्ट करायचं हे शिकतात. मुलांना एक प्रोत्साहन मिळतं. मुलांना लाइक फॉर एक्झाम्पल विषयामध्ये त्या पर्टिक्युलर विषयाबद्दल माहिती मिळते. आणि त्यांचं सब्जेक्ट नॉलेज, त्यांचं त्यांच्या ज्ञानात वाढ होते. हे त्यांचे जनरल ऑब्जेक्टिव्हज आहेत. तर स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हजच्या बद्दल आपण डिस्कस केलं, की मुलांमध्ये एक विचारधारणा जी डेव्हलप होते ती स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यांना अभ्यासात इंटरेस्ट येऊ लागतो. त्यांचं अंडरस्टँडिंग लेव्हल त्यांची जी मॅच्युरिटी लेव्हल आहे ती वाढते. त्यांचं नॉलेज लेव्हल वाढते. हे सगळं आपण कशात बघतो स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हजमध्ये. आता ह्याच्यात सगळ्यात शिक्षकाचा रोल काय आहे? ठीक आहे, आपण बोलतोय टीचिंग होतंय. मुलं शिकत आहेत किंवा मुलांना कळतंय. मग ह्याच्यात एक्झॅक्टली टीचरचा रोल काय आहे? शिक्षकाचा रोल काय आहे? शिक्षक हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, हे कन्सेप्ट त्यांना एक्सप्लेन करायला. विदाऊट शिक्षक म्हणजे शिक्षकाच्या मदतीने हे नाही होऊ शकत. त्यांना सपोर्टिंग फॅक्टर आहे शिक्षक. मग शिक्षक हा एक त्यांचा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, जो त्यांना अभ्यासी, पुस्तकी ज्ञान आणि रिअल वर्ल्ड म्हणजे ॲक्चुअल परिस्थिती काय आहे, ह्या गोष्टीची जाणीव करून देण्यात शिक्षकाची खूप मोठी भूमिका असते. त्यांना अप्रोचेस रिअलिस्टिक ते लाइक फॉर एक्झाम्पल त्यांना खरं काय घडतं हे त्यांना माहिती असायला पाहिजे. ह्याच्यात शिक्षकाचा रोल इम्पॉर्टंट आहे. स्टुडंट्सला एन्करेज करतात, प्रोत्साहित करतात, क्वेशन्स विचारायला, स्वतःहून आन्सर्स फाइंड आउट करायला आणि डेफिनेटली म्हणजे हे सगळं करता मुलांना कोलॅबोरेटिव्ह लर्निंग म्हणजे मुलांनी एकत्र येऊन कसं शिकलं पाहिजे विदाऊट म्हणजे कुठलेही कॉन्फ्लिक्ट्स न करता किंवा अंडरस्टँडिंग लेव्हलनी, मॅच्युरिटी लेव्हलनी हे अंडरस्टँड करण्यामध्ये सुद्धा शिक्षकाचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. नेक्स्ट जसं आपण बघितलं की पातळी. टीचिंगच्या किती पातळ्या आहेत? 3. एक आहे मेमरी, एक आहे अंडरस्टँडिंग, एक आहे रिफ्लेक्टिव्ह. सगळ्यात लीस्ट कुठली आहे? मेमरी.
सगळ्यात इम्पोर्टंट कुठली आहे सगळ्यात हायेस्ट कुठली आहे रिफ्लेक्टिव्ह लेव्हल. त्याचं संशोधन कोणी केलंय हे पण मी तुमच्यासाठी ब्रॅकेटमध्ये इथे मेन्शन केलंय. मेमरी लेव्हल हर्बर्ट आहे, अंडरस्टँडिंग लेव्हल मॉरिसन आहे, रिफ्लेक्टिव्ह लेव्हल हंट आहे. मेमरी लेव्हल सगळ्यात लीस्ट वर असते. म्हणजे ह्याच्यात बहुतेक आपण मुलांना रोट लर्निंग साठीच प्रोत्साहित करतो. कारण त्यांना बऱ्याचशा गोष्टीची माहिती नसते. सगळं त्यांच्यासाठी नवीन असतं. पण जसे-जसे ते नेक्स्ट क्लासमध्ये जातात, पुढच्या वर्गात जातात, आपण त्यांना अंडरस्टँडिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काय कनेक्शन आहे, लॉजिक आहे, हे सगळं आपण त्यांना हेल्प करतो जाणून घ्यायला. आणि नंतर एक अशी लेव्हल येते, की मुलं स्वतःहून शिकतात, की त्यांना रिफ्लेक्टिव्ह म्हणजे त्यांचं सॉरी त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी म्हणजे त्याची एनालिटिकल एबिलिटी काही शोध काढण्यासाठी त्यांना कुठल्या अ, कितपत ते स्वतःहून विचार करू शकतात, प्रॉब्लेमबद्दल विचार करून त्यांचं सोल्युशन कसं फाइंड आउट करू शकतात, हे आपण रिफ्लेक्टिव्ह लेव्हलमध्ये बघतो. तर रिफ्लेक्टिव्ह लेव्हल बेसिकली प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच आहे. प्रॉब्लेमला फेस कसं करायचं, हे या रिफ्लेक्टिव्ह लेव्हलमध्ये मुलांना फेस करावं लागतं. जर तुम्ही मुलांना मेमरी लेव्हल थ्रू पुश कराल, म्हणजे मुलांना जर तुम्ही सेल्फ डिपेंडंट बनवाल, तर ऑटोमॅटिकली अंडरस्टँडिंग लेव्हल आणि रिफ्लेक्टिव्ह लेव्हल मुलं शिकतील आणि हे करणं गरजेचं आहे. कारण मुलं जशी-जशी वाढतात, तसं-तसं त्यांना त्यांच्याबद्दल, त्यांच्या स्वतःसाठी डिसिजन्स घ्यावे लागतात आणि त्याच्यासाठी तुम्ही शिक्षक किंवा पालक ह्यांनी त्याच्यात खूप हेल्प करायला पाहिजे. कोऑपरेशन करायला पाहिजे. तेव्हाच जाऊन मुलांना हे कळतं, की त्या त्या खऱ्या कुठल्या ट्रॅकवर त्या गोष्टी म्हणजे ते लोकं कुठल्या ट्रॅकवर आहेत, की त्यांचं ट्रॅक बरोबर आहे की नाही, त्यांचा विचार करण्याची शक्ती बरोबर आहे की नाही, हे मुलांना क्लिअर होतं. आता कंपोनेंट्स ऑफ टीचिंग आहे. फॅक्टर्स मध्ये टीचिंगमध्ये इम्पोर्टंट घटक कोणते आहेत? टीचिंगमध्ये 3 घटक आहेत. एक आहे टीचर शिक्षक, स्टुडंट म्हणजे विद्यार्थी आणि करिक्युलम दॅट इज अभ्यासक्रम. आपण टीचरचा रोल बघितला आहे. एक मेन इम्पोर्टंट घटक आहे टीचिंगचं. खूप इम्पोर्टंट सिग्निफिकंट रोल प्ले करतात शिक्षक. अ, मुलांना मुलांना हेल्प करण्यासाठी, मुलांना अ, काही गोष्टी घडवून आणण्यासाठी, त्यांना गाईड करण्यासाठी, कोच करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी ह्याच्यात शिक्षकाचा खूप इम्पोर्टंट रोल प्ले होतो. विद्यार्थी त्यांच्यावर तेवढी जबाबदारी असते. नवीन गोष्टी शिकणं गरजेचं आहे. त्यांना डायजेस्ट करणं, त्यांना इम्प्लिमेंट करणं सगळ्या अ, ल म्हणजे सगळ्या गोष्टीत त्यांचं व्यवस्थित लक्ष असणं हे मुलं ही रोल प्ले करतात. आणि अभ्यासक्रम हा मीडियम आहे टीचर आणि स्टुडंटच्या मध्ये. अ, ते म्हणजे अभ्यासक्रमासाठी बऱ्याच स्ट्रॅटेजीज, मेथड्स यूज केल्या जातात, टेक्निक्स यूज केल्या जातात आणि त्याच्यातून हे टीचिंग लर्निंग प्रोसेस घडतं. आता जर तुम्हाला कुठल्याही शिक्षकाला इफेक्टिव्ह बनायचं असेल म्हणजे मुलांच्या ब आयुष्यात बदल घडवायचा असेल, तर डेफिनेटली एक टीचरकडे केअरिंग ॲटिट्यूड हवा. प्रॉपरली ऐकण्याची ऐकण्याची म्हणजे मुलांना काय बोलायचं आहे, त्यांचं काय ओपिनियन आहे किंवा सजेशन आहे किंवा त्यांना काय बोलायचं आहे, हे टीचरने ऐकून घेतलं पाहिजे. टीचरची अंडरस्टँडिंग लेव्हल पण खूप इम्पॉर्टंट आहे. मुलांना प्रत्येक मुलं वेगळी असतात. कॅपॅसिटी वाईज तर त्यांच्या मध्ये एक्झॅक्टली कुठला मुलगा कुठल्या मोटिव्हेशन लेव्हलवर अभ्यास करू शकतो, कितपर्यंत त्यांना भीती दिली पाहिजे, कसे त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे, हे सगळं टीचरला कळायला हवं. टीचरनी कधी पण बायसनेस करू नये. टीचरनी सगळ्यांना एका एक अ, एक तराजूत किंवा तोललं पाहिजे. डेफिनेटली टीचरचा हा ॲटिट्यूड मुलांवर खूप फरक पडू शकतो. टीचर चं सोशल इंटरॅक्शन जे आहे मुलांबरोबर ते एक प्रॉपरली डिसिप्लिनमध्ये हवं. अदरवाईज डिफिकल्टी होते मुलांना आणि मोटिव्हेशन लेव्हल टीचरला हा इम्प्रूव्ह इम्प्रूव्ह करायला हवा मुलांसाठी. पण ना
नेक्स्ट टॉपिक जसं का आपण बघितलो आहे, की जर मुलांवर कंट्रोल, क्लासरूम मॅनेजमेंटवर कंट्रोल हवा असेल, तर टीचरला कुठल्या गोष्टी इम्पोर्टंट म्हणजे टीचरने कोणत्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे टेक्निकसाठी? एक प्रॉपर फोकस हवा, एक इन्स्ट्रक्शन हवं, डायरेक्ट इन्स्ट्रक्शन हवं. नेक्स्ट आहे डायरेक्ट इन्स्ट्रक्शन्स. मुलांना डायरेक्ट इन्स्ट्रक्शन्स दिले पाहिजे, क्लिअर असले पाहिजे इन्स्ट्रक्शन्स. त्यांना मॉनिटर केलं पाहिजे. जिथे पॉसिबल आहे तिथे नॉन व्हर्बल क्लू पण यूज केले पाहिजे. डिसिप्लिन एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कन्सिस्टन्सी. हे रेग्युलर वारंवार आपण करत राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे एक प्रॉपर क्लासरूम मॅनेजमेंट कंट्रोल येतो आणि ह्या पद्धतीने मुलांना प्रॉपर शिस्त सुद्धा लागते. नेक्स्ट आता बघूया टॉपिक आहे ऑब्जेक्टिव्हज. आता ऑब्जेक्टिव्हज ऑफ द टॉपिक म्हणजे नेक्स्ट टॉपिकचं आपलं मेन टॉपिक आहे फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग. जर लाइक फॉर एक्झाम्पल आपण शिकवतो त्या त्या प्रोसेसमध्ये म्हणजे शिकवण्याच्या प्रोसेसमध्ये कुठले इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत ज्याच्या ज्यांचा परिणाम मुलांवर होऊ शकतो किंवा टीचिंगवर होऊ शकतो. तर सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट फॅक्टर आहे टीचर, नंतर आहे लर्नर, मग तुमचं जे तुम्ही मटेरियल, सपोर्ट मटेरियल शिकवण्यासाठी यूज करता ते, टीचर स्टुडंट रिलेशनशिप आहे, फॅसिलिटीज आहे, टीचर ॲडमिनिस्ट्रेशन रिलेशनशिप आहे, लर्निंग एन्व्हायरमेंट आणि लर्निंग एन्व्हायरमेंट म्हणजे क्लासरूम एन्व्हायरमेंट आणि इन्स्टिट्यूशन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीज. तर आता आपण ह्याच्यात बघूया सगळ्यात प्रत्येक फॅक्टरवर आपण जरा थोडंसं लक्ष देऊया. जसं सगळ्यात पहिलं आहे टीचर, जिथे एज्युकेशन टीचर म्हणजे शिक्षकाचं शिक्षण आणि त्याचं सब्जेक्ट नॉलेज, त्याला मुलांविषयी असलेले अवेअरनेस फॅक्टर म्हणजे मुलांबद्दलची माहिती, टीचरचा एक्सपिरियन्स, टीचरला काय लेव्हलचा एक्सपिरियन्स आहे, कसे ते मुलांना टॅकल करू शकतात, कुठल्या प्रकारे ते मुलांमध्ये बदल आणू शकता, पालकांचे एक्सपेक्टेशन्स काय असतात, पालकांकडून मुलांसाठी एक्झॅक्टली काय हवंय हे त्यांना जाणून घेणं खूप गरजेचं असतं. त्यांचे टीचिंग स्किल्स, त्यांच्या काय स्किल्स आहेत, त्यांची शिकवण्याची पद्धत म्हणा किंवा शिकवण्यासाठी काय त्यांनी स्वतःला डेव्हलप केले ज्याच्या माध्यमातून ही मुलांना शिकवण्यासाठी जी कला लागते, ती कला कितपर्यंत डेव्हलप आहे. शिकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती, कुठल्या पद्धती यूज केल्या जातात. अ, मुलांमधील अ, मुलांमधील आणि शिक्षकामधील एक अप्रोच असतो, फ्रेंडलीनेस असते. त्याची लिमिट काय आहे? ही लिमिट खूप इम्पॉर्टंट आहे. ही लिमिट क्रॉस नाही केली पाहिजे. पर्सनॅलिटी आणि बिहेवियर टीचरची खूप इम्पॅक्ट करते. टीचरची ॲडजस्टमेंट लेव्हल, मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक स्थिरता, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात जेव्हा तुम्ही मुलांबरोबर डील करता. शिस्त, डिसिप्लिन आणि इकॉनॉमिक फॅक्टर, आर्थिक घटक, हे जेव्हा आपण शिक्षकाच्या माध्यमातून बघतो, हे सगळे घटक आहेत जे म्हणजे जे शिक्षकाच्या वतीने टीचिंग प्रोसेसवर डेफिनेटली एक इम्पॅक्ट करू शकतात. नेक्स्ट आपल्याकडे आहे लर्नर. लर्नर लर्नरमध्ये आपण कुठल्या गोष्टी बघतो. एक फिजिकल आहे, एक हेल्थ आहे किंवा मेंटल हेल्थ आहे. मुलांचं क्षमता काय आहे, त्यांच्यामध्ये किती लेव्हलची आकांक्षा आहे, त्यांची अचीव्हमेंट करण्याची पातळी किती आहे, त्यांच्या जीवनात काय ध्येय आहे, त्यांना काय व्हायचं आहे, कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं पाहिजे आणि त्यांची इच्छा, आसक्ती किंवा तयारी, ह्या सगळ्या फॅक्टर्स जे आपण आहेत त्या लर्नरबद्दल बोलू शकतो. नंतर सपोर्ट मटेरियल. मुलांना शिकवण्यासाठी जे पण सपोर्ट मटेरियल आपण यूज करतो, जसं काय ऑडिओज आहे, व्हिडिओज आहे, ट्युटोरियल्स आहेत, त्यांचा मुलांवर किती प्रकारे इम्पॅक्ट होतो हे खूप गरजेचं आहे. बहुतेकदा हे बघितलं जातं, की आपण मुलांचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी फक्त आपण ऑडिओ व्हिज्युअल स्टार्ट करतो. पण मुलांना त्याच्यात अजिबात इंटरेस्ट नसतो. मे बी ते एक फन टाइप
म्हणून त्या त्या सिरियसनेस नसतो मुलांना. त्या ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून आपल्याला सपोर्ट मटेरियल व्यवस्थित यूज केलं पाहिजे. त्याचं इफेक्टिव्हनेस खूप गरजेचं आहे. नंतर आहे टीचर स्टुडंट रिलेशनशिप, की टीचर आणि स्टुडंट मधलं रिलेशनशिप म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांच्यामध्ये एक प्रॉपर रिलेशनशिप असलं पाहिजे. त्यांच्या एक प्रॉपर अथॉरिटी असली पाहिजे. अ, स्वतःबद्दल त्यांना बरेच म्हणजे अ, मुलांनी एक सेल्फ डिस्कव्हरी केली पाहिजे. त्यांचं रिलेशनशिप पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि एक प्रॉपर लर्निंग म्हणजे एक जे पण ज्या पण गोष्टी अ, शिक्षक करतात आहे, त्याच्यातून आउटकम जे आहे ज्याचं फायनल रिझल्ट जे आहे ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे. शिकवणं हे झालं पाहिजे. जसं आपण टीचिंग कन्सेप्टमध्ये बघितलेलं. इन्स्ट्रक्शन फॅसिलिटीज जेव्हा आपण बोलतो, डेफिनेटली ह्या फॅसिलिटीज कशासाठी यूज केल्या जातात? शिकवण्यासाठी. जसं आपण काही फॅसिलिटी मटेरियलमध्ये ऑडिओ व्हिज्युअल बघितले, पण ह्याच्या व्यतिरिक्त लायब्ररी आहे, सेमिनार रूम्स आहे, लॅबोरेटरीज आहे, इन्स्ट्रक्शन्स प्रायमरी इन्स्ट्रक्शन्स दिले जातात. तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज, ज्या इन्स्ट्रक्शन फॅसिलिटीज आपण यूज करतो, त्या सगळ्या कशा असल्या पाहिजे? त्याच्यानी मुलांचं जे लर्निंग आहे, त्या प्रती म्हणजे जी शिक्षण देत आहेत मुलांना, ती डेफिनेटली त्यांची ग्रोथ झाली पाहिजे. म्हणजे त्याच्यात वाढ झाली पाहिजे. तरच या इन्स्ट्रक्शन फॅसिलिटीचा यूज होतो. नंतर आहे टीचर ॲडमिनिस्ट्रेशन रिलेशनशिप. शिक्षक, प्रशासन यांचे संबंध खूप इम्पॉर्टंट आहे. ते एकदम व्यावसायिक असले पाहिजे. ते फक्त आणि फक्त टीचिंग लर्निंग बद्दलच असले पाहिजे आणि डेफिनेटली ह्याच्यातून एकच माध्यम असला पाहिजे, की बाबा मुलांना आपण व्यवस्थित शिक्षण दिलं पाहिजे आणि त्या शिक्षणामधून मुलांचा फायदा झाला पाहिजे. हे एकच गोल असलं पाहिजे या शिक्षक आणि प्रशासन यांच्या संबंध जे असतात, ते बेसिकली खूप व्यावसायिक असले पाहिजे. नंतर आहे वातावरण. ज्या वातावरणात मुलं शिकतात, त्या वातावरणात बेसिकली काय असलं पाहिजे? ते वातावरणमध्ये म्हणजे आपण जेव्हा वातावरणाबद्दल बोलतो, पॉझिटिव्ह वातावरण आहे का? अ, मुलांना कसं प्रोत्साहित केलं जातं? शिक्षक त्यांच्याबरोबर कसे वागतात? क्लासरूम कसा आहे? खूप जर अडगळीत जर वर्ग अडगळीत असला, तर मुलांना एक प्रॉपर व्हेंटिलेशन असतं, एक सफोकेशन लेव्हल त्यांची वाढते. शिकण्यात त्यांना इंटरेस्ट नसते. थकवे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांच्या जे अंगातली जी एनर्जी आहे ती थोडीशी ड्राय होते, लेस होते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे जेव्हा आपण मुलांचं एन्व्हायर्नमेंट सेटिंग करतो. जेव्हा आपण त्यांच्यासाठी एन्व्हायर्नमेंट बिल्डअप करतो, ह्या सगळ्या गोष्टी पण आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. नेक्स्ट आहे इन्स्टिट्यूशन आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीज, जे स्पेसिफिक पॉलिसीज आहेत, जे रूल्स आहेत, ते कशा प्रकारचे आहे, किती त्या अफेक्ट करतात, शिक्षकाला ते फ्रीडम देतात की नाही? कारण बऱ्याचदा असं होतं की शिक्षक आपल्या पद्धतीने मुलांना शिकवू नाही शकत. ॲडमिनिस्ट्रेशन ह्याच्यावर खूप ऑब्जेक्शन घेतं. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत, की ज्या शिक्षकांना बांधून ठेवतात. तर ह्या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल केलं पाहिजे. फक्त एकच लक्षात ठेवायला हवं, की इम्पॉर्टंट आहे, की मुलांना ह्या सगळ्या गोष्टीतून मुलांसाठी ज्या ईझी पद्धती आहेत शिकवण्यासाठी, त्या डेव्हलप केल्यात पाहिजे. ओके. नंतर आपण जाऊया लर्नर कॅरेक्टरिस्टिक्सकडे. लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स मी 2 पार्टमध्ये डिव्हाईड केलं आहे. पार्ट ए आहे आणि पार्ट बी आहे. तर आपण आधी पार्ट ए बघूया. पार्ट एमध्ये आपल्या बेसिक लर्निंग थिअरीज आहेत. बिहेवियरिझम, कॉग्निटिव्हिझम, कन्स्ट्रक्टिव्हिझम, एक्सपेरिमेंटलिझम आणि सोशल अँड कॉन्टेक्स्चुअल थिअरी. तर ह्या थोड्या थिअरींकडे आपण लक्ष देऊया. सगळ्यात आधी आहे बिहेवियरिझम, म्हणजे ज्याच्यात स्वभाव हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. अ, सगळ्यात ह्याच्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे स्वभाव. आता ह्याच्यात लर्निंग कसं होतं, ह्या थिअरीज आणि लर्निंगचं कनेक्शन काय ते आपण बघूया. ह्याच्यात 3 टाइप्सच्या थिअरीज आहे. एक आहे क्लासिकल कंडिशनिंग, सेकंड आहे ऑपरेंट आणि थर्ड आहे सोशल कॉग्निटिव्ह
लर्निंग थिअरी. आता ह्याच्यात आपण जर क्लासिकल कंडिशनिंग घेतो, क्लासिकल कंडिशनिंग थिअरी एकदम बेसिक आहे, जी पॅलबॉन आणि वॉटसननी डेव्हलप केली आहे. जसं लाइक तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं आणि म्हणजे तुम्हाला शिकण्यासाठी जी नॅचरल रिॲक्शन असतं, ते जेव्हा होतं, त्याला आपण एकदम क्लासिक कंडिशनिंग बोलतो. कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुमचं जे नॅचरल रिॲक्शन असतं, त्या त्या रिॲक्शनला आपण एक कंडिशनिंग, ओके, हा शब्द वापरला आहे. तर एकदम नॅचरल जे असतं त्याला आपण क्लासिकल बोलतो. ऑपरेंट कंडिशनिंग, आता ऑपरेंट म्हणजे ह्याच्यात बिहेवियर बरोबर 2 अजून गोष्टी जोडल्या आहेत. ते आहे रिवॉर्ड आणि पनिशमेंट. म्हणजे जर तुम्ही काही चांगलं काम केलं तर तुम्हाला त्याच्यासाठी डेफिनेटली प्रोत्साहित केलं जाईल, तुम्हाला अप्रिशिएट केलं जाईल आणि तुम्हाला अचीव्हमेंटसाठी शाबासकी दिली जाईल. बट जर तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थित नाही करत, तर त्यासाठी तुम्हाला एक पनिशमेंट पण मिळते. तर त्या त्या थिअरीला आपण ऑपरेंट बोलतो. नेक्स्ट आहे सोशल कंडिशनिंग, जी आहे अल्बर्ट बंडुराची. ज्याच्यात आपण हे बघितलंय की लर्निंग जे आहे ते ऑब्झर्विंग मॉडेलवर डिपेंडंट असतं. आपण बऱ्याचशा गोष्टी ऑब्झर्व्ह करून ज्या शिकतो, त्या त्या शिकण्याला आपण काय बोलतो, त्या पर्टिक्युलर कन्सेप्टला आपण बोलू शकतो की ते आहे सोशल कॉग्निटिव्ह. म्हणजे सोशल म्हणजे सोसायटी च्या माध्यमातून किंवा सोशल बिहेवियरनी. जसं लाइक मी जर तुम्हाला क्लासिकल कंडिशनिंगचं एक्झाम्पल दिलं. समजा तुम्ही बेसबॉल खेळताय आणि बेसबॉल खेळल्यानंतर तुम्ही घरी येता. तुमची कॅप असते अ, आणि तुम्ही मे बी एका छोट्या मुलांना पार्कमध्ये घेऊन चालला आहे आणि जेव्हा तुम्ही घरी येता, जेव्हा तुमच्या डोक्यावरती बेसबॉल कॅप असते, तेव्हा त्या मुलांना खूप एक्साइटमेंट फील होते. ती बेसबॉल कॅप बघून त्यांना एक्साइटमेंट फील होते आणि त्यांना असं वाटतं, की तुम्ही कॅप घातली आहे म्हणजे तुम्ही त्या मुलांना पार्कमध्ये एक पिकनिक सेलिब्रेट करायला नेणार. म्हणजे असोसिएशन, एक कंडिशनिंग. तर कॅप त्यांनी घालताना कोणाला बघितली ते त्यांना असं वाटतं, की हां, एक पिकनिक सेलिब्रेट म्हणजे पिकनिक स्पॉटवर चालले आहेत. तर भले ती मग बेसबॉल कॅप आहे किंवा ती नॉर्मल कॅप आहे, त्यांचं असोसिएशन असं होतं क्लासिकल कंडिशनिंग. ओके. जर लाइक फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मुलांबरोबर डील करता आणि त्यांनी काही चुकीचं काम केलं आहे, तर त्यांना माहिती आहे की त्या चुकीच्या कामासाठी त्यांना पनिशमेंट मिळेल आणि चांगल्या गोष्टीसाठी त्यांना रिवॉर्ड मिळेल. आणि सोशल कॉग्निटिव्ह जसं मी तुम्हाला सांगितलं, हे बेस्ड असतं पूर्ण पूर्ण प्रकारे बिहेवियरवर. नंतर आहे कॉग्निटिव्हिझम आणि कनेक्टिव्हिझम. आता हे एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे कनेक्टिव्हिझम. कॉग्निटिव्हिझम बेसिकली मेमरी आहे, अटेन्शन किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर फोकस करतं. त्याचं इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे नॉलेज. म्हणजे तुमच्यामध्ये नॉलेज इम्पॉर्टंट फॅक्टर असतं. कनेक्टिव्हिझम डील करतं नेटवर्क बरोबर. म्हणजे तुमच्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये टेक्नॉलॉजी एक इम्पॉर्टंट रोल प्ले करते, बिल्डअप करायला, एक्सपेंड करायला. आता आपण कॉग्निटिव्हिझम आधी, कनेक्टिव्हिझम आता. पण ह्या फक्त इंडिव्हिज्युअली ह्या गोष्टींकडे बघून चालत नाही. तर आपण एक मिडल फॅक्टर काढलाय. त्यात मोटिव्हेशन लेव्हल, लर्नर्स ॲक्टिव्ह रोल आणि सोशल इंटरॅक्शन सगळं होतं. म्हणजे आपण बॅलन्स ठेवतो कॉग्निटिव्हिझम आणि कनेक्टिव्हिझममध्ये. नंतर कन्स्ट्रक्टिव्हिटिझम आपण जेव्हा बोलतो, आपण काही कन्स्ट्रक्ट करतो, पॉझिटिव्हली काही डेव्हलप करतो, म्हणजे प्रोग्रेस होतं. बट आपण जर ती प्रोग्रेस सोसायटीच्या बेसने होतं, तर त्याला आपण यूज करू शकतो वर्ड सोशल कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच. एक्सपेरिमेंटलिझम, जेव्हा आपण काही गोष्टी अशा असतात ज्या आपण फक्त एक्सपेरिमेंट करून किंवा रिसर्च करून शिकू शकतो. त्या शिकण्याला म्हणजे त्या लर्निंग प्रोसेसला आपण एक्सपेरिमेंटलिझम बोलतो. आता एक कन्सेप्ट आहे स्कूल ऑफ लर्निंगचा, कॅरॉल्स मॉडेल. त्यांनी स्कूल लर्निंगबद्दल एक फॉर्म्युला रिप्रेझेंट केला आहे. जेवढं तुम्ही शाळेत टाईम स्पेंड करता, डिपेंडिंग डिवायडेड बाय ऑर अपॉन टाईम नीडेड.
आता टाइम स्पेंड करणं म्हणजे तुमची क्षमता किती आहे, तुमच्यात कॅपॅसिटी काय आहे आणि नीडेड म्हणजे तुमचा ॲटिट्यूड कसा डेव्हलप होतोय, नॉलेज कसं आहे, किती टाईपचं क्वालिटी इन्स्ट्रक्शन्स देतात, हे सगळं लक्षात घेतलं जातं. आता ह्याच मॉडेलला कॅरॉलच्या मॉडेलला रिप्लेस केलेलं रॉबर्ट सॅल्विनच्या मॉडेलनी, दॅट इज क्वेट मॉडेल. आता ह्या मॉडेलमध्ये फक्त ह्याच गोष्टी घेतलेल्या ज्या कंट्रोलच्या अंडर आहेत शिक्षकाच्या, आणि ज्या कंट्रोलमध्ये नाहीयेत त्या सगळ्या गोष्टींना आपण एलिमिनेट केलेलं. आपण त्या गोष्टींकडे लक्ष दिला नव्हता. तर ह्याच्यात क्वेट म्हणजे फर्स्ट एक क्वालिटी, म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स देता, त्यांचा काय फायदा होतो. एचा अर्थ आहे तुमचे लेवल्स, कुठल्या पातळीवर तुम्ही ते यूज करता आहे. आयचा मीनिंग आहे तुमचे इन्सेंटिव्ह, तुम्ही काय टाईपचे रिवॉर्ड्स किंवा पनिशमेंट देता. आणि टीचा मीनिंग आहे तुमचा वेळ, टाइम. नंतर आहे लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स पार्ट 2. आता पार्ट 2 मध्ये आपण सोशल कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहेत, अकॅडमिक्स कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहेत. तर बघूया कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सगळ्यात आधी आहे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे मुलांची फिजिकल कॅपॅसिटी किती आहे, किती 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 लेवल ऑफ एनर्जी आहे, कसं त्यांचं बॉडी स्ट्रक्चर आहे, त्यांची हेल्थ पुअर आहे का, त्यांचं म्हणजे त्यांची फिजिकल एनर्जी कमी पडते का, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा शिक्षणावर परिणाम होतो. तर तुम्हाला फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स मुलांचे लक्षात घ्यावे लागतील. जसं लाईक फॉर एक्झाम्पल एक पीटीचा पिरियड आहे, पर्टिक्युलर मुलगा किंवा मुलगी खूप अंडर एज आहे, म्हणजे त्यांचं एज प्रमाणे नॉट अंडर एज, अंडर वेट आहे. तर त्यांना तुम्ही जर एक्सेसिव्ह रिग्रस एक्सरसाइज करायला सांगाल तर त्यात काही यूज होऊ नाही शकत, कारण त्यांच्यात ती कॅपॅसिटी नाही. अकॅडमिक्स कॅरेक्टरिस्टिक्समध्ये येतं की मुलांची कॅपॅसिटी कशी आहे, त्यांची थिंकिंग पॉवर कशी आहे, त्यांचं पिअर ग्रुप कसं आहे, त्यांच्यात लर्निंग कॅपॅसिटी किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण अकॅडमिक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघतो. नंतर आहे कग्नेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. जसं कग्नेटिव्ह म्हणजे जे आपल्या माइंडशी रिलेटेड असतं, ब्रेन, मेंदूशी रिलेटेड असतं, ज्याच्यात कुठल्या प्रकारचे विचार असतात, किती लेवलचं थिंकिंग असतं, काय काय टॉपिक्स मुलं विचार करतात, एक्सपेरिमेंट करतात की नाही, एक्सप्लोर करतात की नाही, ते अनालाइज करतात की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण कग्नेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघणार आहोत. इमोशनल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये मुलं किती इमोशनल आहेत, स्टेबल आहेत, वीक आहेत, स्ट्रॉंग आहेत. तुम्ही जर त्यांना थोडं ओरडता तर त्यांना लगेच रडू येतं, किंवा तुम्ही त्यांना काही पण बोला त्यांच्यावर फरक नाही पडत. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आपण कन्सिडर करतो, इमोशनल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. नंतर आहे सोशल कॅरेक्टरिस्टिक्स, मुलांचं बिहेवियर कसं आहे सोसायटीमध्ये, कितपर्यंत त्यांना शिस्त आहे, कसं त्यांचं वागणं आहे सोसायटीमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशात डिस्कस करतो, सोशल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो मुलांच्या शिक्षणावर. मॉरल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे तुम्ही त्यांना किती शिस्त कशी लावली आहे, त्यांची विचारधारणा कशी आहे. आपण ह्या सेक्युलर स्टेटमध्ये राहतो, सेक्युलर कंट्रीमध्ये राहतो, तर कुठल्या प्रकारे त्यांचं रिस्पेक्ट आहे, काय काय प्रकारे ते म्हणजे दुसऱ्यांशी वागतात, कशा प्रकारे ते दुसऱ्यांना कन्सिडर करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण मॉरल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघतो. मग नंतर ॲडल्ट लर्नर आणि यंग लर्नरमध्ये फरक काय आहे. जसं ॲडल्ट लर्नर जे आपण बोलतो, ते म्हणजे ॲडल्ट म्हणजे ऑब्व्हियसली जे मॅच्युरिटी लेवल त्यांची चांगली असते, ते प्रॉब्लेम सेंटर्ड असतात, त्यांना रिझल्टमध्ये जास्त इंटरेस्टेड असतो, ते स्वतः डिरेक्ट करतात स्वतःला, ते नवीन इन्फॉर्मेशनसाठी नेहमी नवीन इन्फॉर्मेशनच्या शोधात असतात, आणि ते स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. पण जर आपण यंग लर्नर बनत बोलतो तर ते सब्जेक्ट रिलेटेड असतं, ते फ्युचर ओरिएंटेड खूप असतात, ते डिपेंड असतात ॲडल्ट्सवर. त्यांना न्यू कन्सेप्ट ते ॲक्सेप्ट करतात पण शोधत नाहीत, आणि डेफिनेटली रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला बघत नाही, आणि ते डिपेंडेंट असतात, म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंडेंट असतात. आता इंडिव्हिज्युअल डिफरन्स,
जो डिफरन्स असतो तो कसा, या तर तो आपल्याला इनहेरिट असतो, आपण तो आपल्याला आलेला असतो किंवा आपण तो एक्वायर्ड करतो. इनहेरिट म्हणजे तुमच्या डिपेंडिंग अपॉन फॅमिली, तुमचं फिजिकल, मेंटल अँड टेम्परामेंटल कसं आहे. आणि एक्वायर्ड म्हणजे तुम्ही सोशल कॅरेक्टरिस्टिक्स लर्न करता, कल्चरल कॅरेक्टरिस्टिक्स लर्न करता, एज्युकेशन थ्रू घेता किंवा इमोशनल बिल्डअप करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? ह्या सगळ्या गोष्टी येतात एक्वायर्ड मध्ये. नंतर आहे एज्युकेशन इम्प्लिकेशन ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्स. आता ह्याच्यात हे क्वेश्चन्स बघितले आहेत की साईटला काय वर्ड यूज केलं जातं. साईटला स्पॅशल आहे, सेन्सला ऑडिटरी म्युझिकल आहे, वर्ड्सला लिंग्विस्टिक आहे, टचला आपली बॉडी मुवमेंट्सला कायनेस्टिक आहे, लॉजिकल रिझनिंगला किंवा अनालिसिसला मॅथमॅटिकल आहे, इंटरॅक्शन म्हणजे एक दुसऱ्यांबरोबर आपण इंटरॅक्शन कम्युनिकेट करतो त्याला इंटरपर्सनल आहे, आणि आपण जर स्वतःबरोबर काही डिस्कस करत असतो ते इंट्रापर्सनल आहे. तर ह्या वर्ड्सवर एक क्वेश्चन बघितलं आहे. तुम्हाला हे वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवायला. नंतर आहे स्वयं आणि मूव्ह. तर स्वयं आणि मूव्हचं मी तुम्हाला एक थिअरी पार्ट पण दिला आहे, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता, आणि एक प्रॉपर सिस्टमॅटिक वे पण दिला आहे. स्वयं कधी लॉन्च झालेलं, कोणी लॉन्च केलेलं, लेट श्री प्रणव मुखर्जी 9 जुलै 2017 ला. स्वयंचं फुल फॉर्म काय आहे? स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स. इंडियन मॅसिव्ह ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आहे हे. लॉन्च कोणी केलेलं? मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. त्याच्याच बरोबर नेप्टल, IIT मद्रास, गुगल अँड पर्सिस्टंट सिस्टम. त्यांचे प्रिन्सिपल्स काय? बेसिकली ते कशासाठी लॉन्च केलेलं? असेसिबिलिटी, इक्विटी आणि इक्वालिटीसाठी. त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ज्या मुलांना डिजिटल डिवाइड, ऑनलाईन एज्युकेशन जे मुलांसाठी होतं, त्या सगळ्या मुलांना इक्वल अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी कोणाला डेफिनेटली ह्या एज्युकेशन पासून कोणी वंचित नाही राहिलं पाहिजे. फ्री वेब कोर्सेस आहेत जे ॲडव्हान्स एज्युकेशनवर आहेत, हाय स्कूल्सवर आहेत, अंडर स्किल्स आणि डिजिटल इंडिया प्रोग्राम थ्रू. कुठले सब्जेक्ट्स 9वी ते पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कन्व्हिनियंट टायमिंग प्रमाणे आणि फ्री ऑफ कॉस्ट हे सब्जेक्ट घेतले जातात. जर तुम्हाला ह्याचं सर्टिफिकेशन हवं असेल तर 2016 मध्ये हा रिझॉल्युशन घेतलेला की तुम्ही ह्याच्यासाठी सर्टिफिकेशनसाठी पण अप्लाय करू शकता. एक नॉमिनल फीज असते आणि त्यांचे ते क्रेडिट्स तुमच्या अकॅडमिक्समध्ये ट्रान्सफर केले जातात. कुठले कोर्सेस आहे, जसं की कम्प्युटर आहे, सायन्स, लँग्वेज, मॅथमॅटिक्स, एंटरटेनमेंट, मॅनेजमेंट, लायब्ररी एज्युकेशन, आणि ह्या सगळ्यांना शिकवण्यासाठी 1000 पेक्षा जास्त सिलेक्टेड फॅसिलिटीज आहेत स्वयंवर. स्वयंचे नॅशनल कोऑर्डिनेटर्स आहेत, 9 नॅशनल कोऑर्डिनेटर्स. आता तुम्हाला मी सगळे शॉर्ट फॉर्म्स आणि फुल फॉर्म सुद्धा दिलेत, आणि त्यांचे लेवल एरिया ऑफ इंटरेस्ट पण दिले. जसं AICTE आहे, इंटरनॅशनल कोर्सेससाठी आहे, नेप्टल इंजिनिअरिंगसाठी आहे, UGC नॉन टेक्निकल पोस्ट ग्रॅज्युएशन एज्युकेशनसाठी आहे. तर तुम्हाला हे फॅक्च्युअल आहे खूप. हे डेफिनेटली प्रॉपरली रीड करावं लागेल. मग तुम्हाला हे मॅच द फॉलोइंग साठी एक एक्झाम्पल म्हणून मी दाखवलंय की कसे मॅच द फॉलोइंग साठी क्वेश्चन्स येऊ शकतात. नेक्स्ट टॉपिक आहे आपलं. हे फक्त तुमच्या एक्झाम्पल आहे. तर हे एक्झाम्पल्स तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी आहे की असे तुम्हाला अशा प्रकारे मॅच द फॉलोइंग मध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात. आता स्वयंचे 4 क्वाड्रंट्स असतात. जसं फर्स्ट आहे असेसमेंट, सेकंड आहे ट्युटोरियल, थर्ड आहे कंटेंट, आणि फोर्थ आहे डिस्कशन फोरम. हे तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी की तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात की क्वाड्रंट्स किती आहेत किंवा कुठले क्वाड्रंट्स आहेत. नेक्स्ट आहे स्वयंप्रभा. स्वयंप्रभामध्ये फर्स्ट ऑफ ऑल स्वयंप्रभा फ्री डायरेक्ट टू होम चॅनल आहे, ज्याच्यात 34, आता इथे अपडेटेड नाही झालंय, काय बुक्समध्ये 32 डायरेक्ट टू होम चॅनल्स आहेत. तर तुम्ही फक्त जर तुमच्याकडे ओल्ड बुक असेल तर अपडेट करा. 34 चॅनल्स आहेत. त्याच्यामध्ये हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स डिस्प्ले केले जातात 24/7 थ्रू GSAT म्हणजे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट 15. ऑब्जेक्टिव्ह आहे इक्वल असेस, स्कूल एज्युकेशन, हायर एज्युकेशन, लाईव्ह क्लासेस आहेत, करिक्युलम बेस्ड कोर्सेस आहेत, आणि कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशन आहे. स्वयंप्रभामध्ये
रोज न्यू कंटेंट अपलोड होतं. ॲटलीस्ट 4 आवर्स म्हणजे 4 तासांमध्ये आणि जे रिपीट होतं 4 तास ज्याच्यासाठी असतात आणि जे रिपीट होतं 5 वेळा दिवसातून. स्टुडंट्सला हे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कन्व्हिनियंट टाईमप्रमाणे की विद्यार्थ्याच्या कन्व्हिनियंट टाईमप्रमाणे ते व्हिडिओज बघू शकतात आणि जे चॅनल्स आहेत ते अपलिंक्ड आहेत BSAC गांधीनगरमधून. BSACचा मी फुल फॉर्म इथे तुमच्यासाठी दिलाय. क्वेश्चन जर एक्स्पेक्टेड असेल तर. भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मॅटिक्स. स्वयंप्रभा कंटेंट जे प्रोव्हाइड करतात ते कोण आहे? स्वयंप्रभाला कंटेंट प्रोव्हाइड कोण करतं? नेप्टल आहे, IITians आहे, IITs आहेत, UGC आहे, कॉन्सोर्टियम फॉर एज्युकेशन आहे, IGNOU आहे, NCERT आहे आणि NIOS आहे. इन्फ्लिपनेट त्यांचं मेन पोर्टल आहे, वेब पोर्टल, इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क सेंटर. करिक्युलम बेस्ड कंटेंट ॲट पोस्ट ग्रॅज्युएट अँड ग्रॅज्युएशन लेवल डिस्प्ले म्हणजे केलं जातं. आणि जे डिसिप्लिन्स आहेत त्याच्या स्वयंप्रभाचे, आता ह्याच्यात तुम्ही खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कन्फ्यूज स्टुडंट्स होतात. स्वयंचे आणि स्वयंप्रभाचे डिसिप्लिन्स तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँड करायचे आहे. जेव्हा आपण स्वयंप्रभा बोलतो तेव्हा डिसिप्लिन्स आहे आर्ट, सायन्स, कॉमर्स, परफॉर्मिंग आर्ट, सोशल सायन्स, ह्युमॅनिटी, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी ॲज वेल एज मेडिसिन, ॲग्रिकल्चर एक्सेट्रा. तर हे तुमचे डिसिप्लिन्स आहेत स्वयंप्रभाचे. नेक्स्ट आहे मूव्स, मॅसिव्ह ऑनलाईन कोर्स आहे. वेब पोर्टल आहे जे प्रोव्हाइड करतं अनलिमिटेड नंबर्स ऑफ स्टुडंट्ससाठी वर्ल्ड वाईड वेब आणि एज्युकेशन बेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ द वर्ल्ड दिली जाते. इस्टॅब्लिश केलेलं 2008 मध्ये आणि इम्पॉर्टन्स त्यांनी गेन केलं 2012 पासून ॲज अ पॉप्युलर लर्निंग टूल. इंडिया आणि अब्रॉडमध्ये ह्याचं अवेलेबिलिटी आहे. आपण फक्त मी तुम्हाला अब्रॉडचे पण ऑप्शन्स देऊन ठेवलेत. इंडियामध्ये नेप्टल एक आहे आणि इंडियामध्ये विझिक्यू ज्याच्याच इंडिया आणि US आहे. पण बेसिकली इंडिया जर बघायला गेलं तर नेप्टल आहे. आता नॅशनल डिजिटल लायब्ररी आहे. नॅशनल डिजिटल लायब्ररी च्या माध्यमातून आपण डिजिटल बुक्स अवेलेबल करू शकतात. ऑलमोस्ट 123 lakhs बुक्स अवेलेबल आहेत तिकडे. ई पाठशाला आहे जी डेव्हलप केली आहे NCERTनी, स्टेट एज्युकेशन ऑफ काउन्सिल रिसर्च अँड ट्रेनिंगनी आणि स्टेट इन्स्टिट्यूट्स ऑफ एज्युकेशननी मल्टिपल लँग्वेजेसमध्ये कंटेंट अपलोड केला जातो. ई पाठशाला अवेलेबल आहे उमंग ॲप ऑफ गव्हर्नमेंटमध्ये, जे लॉन्च केलं गेलेलं 23 नोव्हेंबर 2017 प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ड्युरिंग GC दॅट इज ग्लोबल कॉन्फरन्समध्ये 2017 मध्ये. नॅशनल रिपॉझिटरी ऑफ एज्युकेशनल रिसोर्सेस ही एक डिफरंट फॅसिलिटी आहे ज्याच्यात टीचर्स आणि स्टुडंट्ससाठी फ्री आणि ओपन सोर्स मटेरियल आहे जी शेअर करू शकतात, रेफर करू शकतात आणि हे फॅसिलिटी डिफरंट इंडियन लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे. ई शोध सिंधू आहे बेसिकली फॉर क्वालिटी इलेक्ट्रॉनिक सोर्स आहे क्वालिटी एज्युकेशनसाठी, ज्याच्यात फुल टेक्स्ट, बिब्लिओग्राफी हे सगळे मटेरियल्स अवेलेबल असतात. आता द लास्ट टॉपिक जो आहे तो आहे इव्हॅल्युएशन सिस्टमवर. इव्हॅल्युएशन सिस्टम काय आहे, त्याचं गोल काय आहे, कुठलं CBCS मध्ये दॅट इज क्रेडिट बेस्ड चॉईस सिस्टमवर आहे आणि फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशन बद्दल आपण बघणार आहोत. तर स्टार्ट करूया इव्हॅल्युएशन सिस्टम. गुड इव्हॅल्युएशन सिस्टमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? जे डेफिनेटली जे मुलांमध्ये जे डायग्नोसिस आहे प्रॉब्लेम इव्हॅल्युएशनसाठी ते फाइंड आउट करायचे, क्लॅरिटी द्यायचं, गायडन्स द्यायचं, मुलांची पर्सनॅलिटी किंवा टीचर बिहेवियर अनालाइज करायचं. सो इव्हॅल्युएशन प्रोसेस जी आहे ती दोन्ही वेआउटनी डिसाईड केली जाते, टीचर ॲज वेल ॲज स्टुडंट. नंतर आहे कॅरेक्टरिस्टिक्स. जसं तुमचं जे इव्हॅल्युएशन सिस्टम आहे ते व्हॅलिड असलं पाहिजे, रिलायबल असलं पाहिजे, सेम टाइम प्रॅक्टिकल असलं पाहिजे, एक फेअरनेस म्हणजे
बायसनेस नको, एक सगळ्यांना इक्वल काउंट केलं पाहिजे आणि ते मुलांसाठी युजफुल असलं पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर ह्या कॅरेक्टरिस्टिक्स अवेलेबल नसतील तर त्याच्यात काही ते इव्हॅल्युएशन सिस्टम मध्ये लूप होल्स असतात आणि प्रॉपर इव्हॅल्युएशन होत नाही. आता क्रेडिट बेस्ड सिस्टम, सॉरी, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम जी आहे हायर एज्युकेशनमध्ये, ती बेसिकली स्टुडंट सेंट्रिक आहे. एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतं, वाय दिस म्हणजे ही सिस्टम बेसिकली कशासाठी आलेली, की कारण ही स्टुडंट बेस आहे. स्टुडंट अंडरटेक करता म्हणजे हे क्रेडिट्स आहेत ते म्हणजे विदाऊट म्हणजे कोर्स रिपीट न करता ते नेक्स्ट कोर्सला कॅरी फॉरवर्ड होऊ शकतात. इंटरडिसिप्लिनरी आहे, वेगळे त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत, वेगळ्या डिसिप्लिन्सचे ते ऑप्ट करू शकतात. फ्लेक्सिबिलिटी मिळते मुलांना. नंतर आहे फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह. फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशन सिस्टम आहे. जसं फॉर्मेटिव्ह हे कंटिन्युअस रेग्युलर बेसिसवर होतं. मे बी लाईक फॉर एक्झाम्पल डेली वीकली बेसिसवर किंवा मंथली बेसिसवर, आणि नंतर एकत्र म्हणजे ॲट द एंड ऑफ द सेमेस्टर म्हणा किंवा वर्षाच्या शेवटला आपण ज्या बेसिसवर आपण मुलांना आय मीन टू से असेस करतो, मुलांना इव्हॅल्युएट करतो, त्याला आपण यूज करतो वर्ड समेटिव्ह. म्हणजे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन जे आहे ते डेफिनेटली इव्हॅल्युएशन सिस्टम आहे, बट ते कंटिन्युअस फीडबॅकवर होतं. आणि जे समेटिव्ह आहे ते कम्प्लिशन ऑफ द करिक्युलम होतं. तर बेसिक डिफरन्स तुम्हाला माहिती हवा, कुठल्याही पद्धतीने क्वेश्चन टेस्ट केला जातो. नंतर आहे कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग. कम्प्युटर बेस्ड टेस्टिंगमध्ये कम्प्युटराइज सिस्टम. सो बेसिकली ही कम्प्युटर्स असेसमेंट सिस्टम आहे, जी डिव्हाइसवर असते. एज्युकेटर्ससाठी, ट्रेनर्ससाठी, क्विज घेण्यासाठी, एक्झाम्स एनरोल करण्यासाठी, आणि ही होते वर्ल्ड वाईड www.com मध्ये. स्टँड अलोन सिस्टम आहे ही. आणि हे होतं आपलं लास्ट टॉपिक ह्या टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये. आता टीचिंग ॲप्टिट्यूडचा आपला क्रॅश कोर्स कंप्लीट झाला आहे. आपण इमिजिएटली आता तुम्हाला एक अनाउन्समेंट होईल की आपण नेक्स्ट युनिट कुठला स्टार्ट करत आहोत. तर थोडं टार्गेट आहे की जूनमध्ये आपलं टीचिंग कंप्लीट होऊन आपण टेस्ट सिरीजला स्टार्ट करू शकतो. विथ म्हणजे त्याच्याने तुम्हाला खूप हेल्प मिळेल. तुमचे प्रॅक्टिस सेशन खूप होतील, पण ह्याच्या आधी तुमचं प्रॉपरली लेक्चर बेस रीडिंग झालं पाहिजे. तर जसं जसं आपण लेक्चर्स कंडक्ट करतो आहे टॉपिक वाईज, ते तुम्ही रिवाईज करत जावा. आणि मग तुम्हाला क्वेश्चन आन्सर सिरीज जेव्हा येतील, MCQ पॅटर्न्स, त्यात तुम्हाला जास्त त्रास होणार नाही, इझी पडेल. ॲटलीस्ट कन्सेप्ट जर क्लिअर आहे तर तुम्हाला ते टॉपिक इझी पडेल. सो थँक्यू एव्हरीवन. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया एक नवीन टॉपिक युनिट बरोबर. अनाउन्समेंट तुम्हाला केली जाईल की कुठला युनिट नेक्स्ट आता स्टार्ट करत आहोत आपण. थँक्यू एव्हरीवन.